देशातील 100 स्मार्ट सिटी केव्हा होतील हे सांगणं कठीण आहे। मात्र गावकऱ्यांनी मनावर घेतलं तर गाव स्मार्ट होणं कठीण नाही, याचंच प्रत्यक्ष उदाहरण जळगाव जिल्ह्यातल्या साके गावानं दाखवून दिलंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हे आहे 15,000 लोकवस्तीचं साके गाव। लोकप्रतिनिधी, सरकार, प्रशासनाकडून कोणतीही मदत न घेता स्वतः ग्रामपंचायत सदस्य तसंच गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्मार्ट गावाचं स्वप्न पाहिलं आणि ते एका वर्षात प्रत्यक्षात साकारलं देखील। या गावातील व्यवहार डिजिटल प्रणालीने होतात। ग्रामपंचायतीचा कर हा संपूर्णपणे कॅशलेस प्रणालीने भरला जातो। नागरिकांना प्रोत्साहन म्हणून ग्रामपंचायत मार्फत कचरा पेटी मोफत दिली जाते। अंगणवाडी तसंच जिल्हा परिषद शाळेचीही डिजिटल होण्याकडे वाटचाल सुरू आहे। सुंदर गाव बनवण्यासाठी संपूर्ण गाव हगणदारी मुक्त केलं। त्याचबरोबर स्वतः ग्रामपंचायतीनं घंटागाडी घेऊन गाव स्वच्छ ठेवलं। गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली। गावातील जुन्या मृत विहिरींना पुन्हा पुनर्जीवित केलं। आज गावात 24 तास पाणी मिळतं। रुग्णांसाठी गावाची स्वतःची ॲम्ब्युलन्स असणारं एकमेव गाव आहे। शासनाने जे नोटबंदी राबवली त्या दरम्यान जी काही अडचण आम्हाला जाणवली पैसे वसुलीसाठी, तर आम्ही निर्णय घेतला की गावाला आपण आज या ठिकाणी कॅशलेससाठी स्वॅपिंग मशीन असली पाहिजे। म्हणून आम्ही विशेष करून मोबाईल स्वॅपिंग मशीन आणली की जेणेकरून कुठेही बाहेर फिरता यावं। आणि आज आम्ही तो पूर्ण सुरू केल्यानंतर गावामध्ये आज मोठ्या प्रमाणात लोक स्वॅप करून राहिलेत। वेगवेगळे गाव बघितले, त्या गावापेक्षा आमचं गाव अति सुंदर आहे। दुसऱ्या गावात सुविधा नसताना आमच्या गावात सर्व सुविधा आमच्या गावात आहे। पाणी पुरवठा झाला आहे, आमच्या गावात पूर्ण 24 तास पाणी असतं। पाण्याची काही टंचाई पडत नाही। जो घरपट्टी आणि पाणीपट्टी नील करेल अशा ग्रामस्थांना आमच्या ग्रामपंचायतीतर्फे डस्टबिन दिले जाते आहे। आणि याच्यामुळे निश्चितच जी नोटबंदी झाली आहे त्याचा जो फटका बसला होता, तर कॅशलेस तर आम्हाला हाल झाले होते, कसं करायचं काय करायचं, तर त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून साके गाव स्मार्ट गाव म्हणून नावारूपाला आलंय। इतर गावांसाठीही साके गावनं केलेलं काम प्रेरणादायी आहे। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।